हॅलो फ्रेंड्स, व्हायब्रंट अकॅडमी ऑफ सायन्स कराडमध्ये पुन्हा एकदा तुमचं हार्दिक स्वागत आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण मेल गॅमेटोफाइट्स त्याचबरोबर फिमेल गॅमेटोफाइट्स मध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा पोर्शन कंप्लीट केला होता. ठीक आहे. आणि आता आपल्याला मी जसं तुम्हाला लास्ट लेक्चरला म्हटलं होतं की स्ट्रक्चर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं मेन कोणतं असतं, ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि हा ओव्ह्यूलचा जो स्ट्रक्चरचा पोर्शन आहे तो आता आपल्याला काय करायचं इथं डिस्कस करायचा आहे. त्या स्ट्रक्चरला काय म्हटलं जातं, त्याला एक वेगळं नाव आहे. त्याला म्हटलं जातं स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रॉफस. बघा काय शब्द आहे, ॲनाट्रॉफस ओव्ह्यूल. आता याला ॲनाट्रॉपसच का म्हणायचं, कारण इथं ओव्ह्यूलचं जे स्ट्रक्चर आहे ते आपल्याला काय बघायला मिळणार आहे. ओव्ह्यूलचा स्ट्रक्चर जो आहे ते आपल्याला स्ट्रक्चर उलट बघायला मिळणार आहे, इन्व्हर्टेड शेप मध्ये बघायला मिळणार आहे. म्हणून त्याला ॲनाट्रॉपस असं म्हटलं जातं. ठीक आहे. ॲनाट्रॉपस याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ओव्ह्यूलचे स्ट्रक्चर असतात. कॅम्पिलोट्रॉपस ओव्ह्यूल असतो, वेगवेगळे 3-4 टाइप्स आहेत. ऍक्च्युअली आपल्याला सिलेबस मध्ये नाहीये, ते नीट मध्ये आहे. त्याचे कोणकोणते टाइप्स असतात. इथं जे आपल्याला स्ट्रक्चर बघायला मिळणार आहे ते थोडंसं उलट इन्व्हर्टेड शेप मध्ये बघायला मिळणार आहे, म्हणून याला ॲनाट्रॉपस म्हटलं जातं. आता हे फिगर कसे आहे हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट. पहिल्यांदा आपण फिगर जे आहे ते फिगर काय करू, दिसत नाही मला स्केच करून घेऊ. ठीक आहे. बघा ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलची फिगर सुद्धा महत्वाची असते, लक्षात घ्या. लाल लिहिणे काढूच मला दिसत नाही. इथं आपल्याला उलट स्ट्रक्चर बघायला मिळतं ॲनाट्रॉपस ओव्ह्यूलचं, म्हणून याला ॲनाट्रॉपिस असं म्हटलं जातं.
नेहमी लक्षात ठेवा, मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मग ती ह्युमन बिंगची असेल किंवा प्लांटची असेल, दोन्हीमध्ये कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर जे असतं ते फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचं असतं. हे ओव्ह्यूलचं एंटायर स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, पुस्तकामध्ये माझ्यापेक्षा चांगली तिथे व्यवस्थित दिलेली आहे. ठीक आहे, आता फक्त जस्ट मी फास्ट आउटलाईन काढून घेतलेली आहे. आपल्याला याच्यामध्ये सगळे पॉइंट्स डिस्कस करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये वन बाय वन आपण पोर्शन डिस्कस करू. हा असणारा स्ट्रक्चरचा जो पोर्शन आहे, कशाचा आहे हा, तर ओव्ह्यूलचा, अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. हा जो ओव्ह्यूलचा जो स्ट्रक्चर आहे, हा ओव्ह्यूलचा हा जो फ्युनिकलचा पोर्शन दिसतोय, दिस इज द पेडिक्युल एरिया, देठासारखा पोर्शन दिसतोय, दिस इज फ्युनिक्युलस. याला काय म्हटलं जातं, फ्युनिक्युलस. फ्युनिक्युलस असं म्हटलं जातं. आता या फ्युनिक्युलसचा जो एरिया आहे, दॅट फ्युनिक्युलस अटॅच्ड टू दी प्लासेंटा. लिसन केअरफुली. हा फ्युनिक्युलसचा जो एरिया आहे तो प्लासेंटाला अटॅच असतो. दिस फ्युनिक्युलस अँड दिस एंटायर फ्युनिक्युलस ऍक्ट ऍज अ स्टक, ऍक्ट ऍज अ काय, स्टक, बेसचा पोर्शन. हा ओव्ह्यूल आहे. हा दिसतो तुम्हाला, हा ओव्ह्यूल आहे ऍक्च्युअली. पण फ्युनिकल काय करतोय, फ्युनिकल त्याला काय करतोय, सपोज हा माझा हात आहे, इमेजिन करा, हा हात जो आहे तो फ्युनिकल आहे. पण हा दुसरा जो एरिया आहे याला काय म्हणायचं, प्लासेंटा. आणि हा प्लासेंटाला हा फ्युनिकल असा इथं बसलाय अटॅच स्टार्ट, आणि हा ओव्ह्यूल्स असा इथं दिसतोय तुम्हाला. हा माझा हात असा पंजा दिसतोय, हा ओव्ह्यूल आहे. ठीक आहे, हा खाली अटॅच झालेला पोर्शन आहे तो कशाचा आहे, प्लासेंटाचा. आणि हा जो मध्ये पेडिक्युल लाईक पोर्शन बघायला मिळतो, देठासारखा पोर्शन बघायला मिळतं, त्याला काय म्हटलं जातं, फ्युनिकल. आणि हा फ्युनिकल जो होतो अराईज वरती, त्याच्यावरती पूर्ण या फ्युनिकल म्हणजे या हातावरती डिपेंड आहे काय, हा ओव्ह्यूलचा पोर्शन. हा फ्युनिकल काय करतोय, त्याला बेसचा पोर्शन म्हणजे बेस सपोर्ट देण्याचं काम करतोय. फ्युनिकलचं फंक्शन जर विचारलं तर काय फंक्शन असतं, सपोर्ट ऑफ ओव्ह्यूल्स. कोणाला सपोर्ट मिळतोय, कोणाला सपोर्ट मिळतोय, लक्षात घ्या, ओव्ह्यूल्सला. करेक्ट, ओव्ह्यूल्सला काय मिळणार आहे, या ठिकाणी आपल्याला सपोर्ट मिळणार आहे. आणि हा ओव्ह्यूल्स फ्युनिकल्स कशाला अटॅच असतो, या ठिकाणी प्लासेंटाचा एरिया असतो. तो नंतर आपण डिस्कस करणार आहे, प्लासेंटा कसा होतो, डेव्हलप होते. पण या प्लासेंटाला काय असतो, या ठिकाणी अटॅच असतो. आता त्याच्यानंतर या असणाऱ्या फ्युनिक्युलसचा जो एरिया आहे, या फ्युनिक्युलस आणि हा ओव्ह्यूल यांना अटॅच करण्यासाठी कोणता एरिया असतो, हिलम. हिलम काय करतो, टू अटॅच, काय आहे अटॅच, टू अटॅच फ्युनिकल अँड ओव्ह्यूल. फ्युनिकल आणि ओव्ह्यूल्सला अटॅच करण्यासाठी कोणता एरिया आहे, हिलमचा. इथून अटॅचमेंट मिळते. प्लासेंटा कशाला अटॅच आहे, फ्युनिकलला अटॅच आहे. तसा हिलम, हा हिलम ओव्ह्यूल्स आणि फ्युनिकल्सला काय करतोय, अटॅच करतोय. ठीक आहे, आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे, हा सगळा जो ओव्ह्यूलचा पार्ट आहे तो नंतर आता आपल्याला काय करायचं, डिस्कस करायचा. ज्याच्यामध्ये वन बाय वन आपण काय करू, प्रत्येक पार्ट डिस्कस करू. ह्याच्यावरती आपल्याला दोन लेयर्स बघायला मिळतात. ठीक आहे, इथे लेयर्स बघायला मिळतात दोन, आउटर आणि इनर असणारा हा जो एरिया आहे आपल्याला बघायला मिळतोय. आउटर आणि इनर असणारा हा जो एरिया आपल्याला बघायला मिळतोय, ज्याला इंटेग्युमेंट म्हटलं जातं. इंटेग्युमेंट म्हणजे हा बाहेरचा पोर्शन आहे, याला आउटर. इंटेग्युमेंटचा अर्थ असतो लेअर. बऱ्याच जणांना कळत नाही इंटेग्युमेंटचा अर्थ. इंटेग्युमेंट म्हणजे लेअर, आपल्या स्किनचा हा लेअर बघायला मिळतो, याला पण आपण इंटेग्युमेंट म्हणतो. ठीक आहे, इंटेग्युमेंटचं मिनिंग असतं जस्ट लाईक अ लेअर. ठीक आहे, तर या ओव्ह्यूल्स वरती बाहेरून दोन लेयर्स असतात. जसं आपण, तुम्ही जर आपण बघितलं पोलन ग्रेन मध्ये, तर तिथेही तुम्हाला दोन लेयर बघायला मिळत होते आउटर वॉल मध्ये, बरोबर. आउटर वॉल एक्झाईनची आणि इनर वॉल असणारी इंटाईनची. तशी ओव्ह्यूल वरती सुद्धा दोन इंटेग्युमेंट लेयर्स असतात, आउटर इंटेग्युमेंट आणि इनर इंटेग्युमेंट. इंटेग्युमेंटचं मिनिंग लक्षात आलं, लेयर. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट, या इंटेग्युमेंटच्या आतमध्ये जर तुम्ही गेला तर या असणाऱ्या मोकळा जो स्पेस आहे याला काय म्हटलं जातं, न्यूसिलस म्हटलं जातं. आता हा न्यूसिलस काय करतो ते आपल्याला बघणार आहे. न्यूसिलसचं काम काय असतं, हा जो आतमध्ये एम्ब्रियो दिसतोय तुम्हाला,
ह्या एम्ब्रियोची डेव्हलपमेंट, ह्याची डेव्हलपमेंट आता आपल्याला बघायची आहे. हा फिमेल गॅमेटोफाइट, हा दिसतोय तुम्हाला हा एरिया सगळा, हा ऍक्च्युअल फिमेल गॅमेटोफाइट आहे. बघा फिमेल गॅमेटोफाइट आता डेव्हलप होत असतो, पण त्याच्या बाहेरून स्ट्रक्चर कशाचं असतं तर ओव्ह्यूलचं स्ट्रक्चर असतं. या फिमेल गॅमेटोफाइटला लागून एरिया असतो तो कशाचा, न्यूसेलसचा. आणि इकडे जर तुम्ही वरती जर बघितला तर हा कुठला एरिया असतो, चलाजा. ऍक्च्युली हा ओव्ह्यूल उलटा दाखवलाय, ठीक आहे. त्याला अॅनाट्रोपस, आपल्याला सिलेबस मध्ये अॅनाट्रोपस ओव्ह्यूल आहे, पण मी आता तुम्हाला म्हटलं ओव्ह्यूलचा शेप हा असाच असतो असं नाही, याचे शेप उलटा असाही असतो, आडवा असतो. याच्यावरून त्याचे वेगवेगळे टाइप्स पडतात, ते तुम्हाला सिलेबस मध्ये स्टेट बोर्डच्या आहे. नीट मध्ये ते डिटेल मध्ये आहे. नीटच्या लेक्चर मध्ये आपण याचे अॅनाट्रोपस ओव्ह्यूलच्या व्यतिरिक्त स्ट्रक्चर तेच, स्ट्रक्चर बदलत नाही, फक्त त्याचे शेप बदलतात. नावं वगैरे सगळी तेच राहतात. म्हणजे आयसोमर जसं म्हणतो ना आपण, आतली नावं सेम, फक्त वेगवेगळं स्ट्रक्चर तेवढं वर खाली त्याचा शेप चेंज होत असतो, तशा पद्धतीने, ठीक आहे. त्याच्यानंतर चलाचा झाल्यानंतर खाली जर आला तर इथे एक स्मॉल ओपनिंग बघायला मिळते. हा एरिया जो दिसतोय त्याला स्मॉल ओपनिंग एंड म्हटलं जातं. दिस स्मॉल ओपनिंग एंड कॉल्ड एज दी मायक्रोपाइल. स्मॉल ओपनिंग एंड, स्मॉल ओपनिंग एंड. आता हा ओपनिंगचा एरिया आहे ना, याच्यातून कधी कधी काय होत असतं, काही प्लांट, मोस्ट ऑफ प्लांट्स मध्ये या मायक्रोपाइल एंड मधून काय येत असतो, पोलन ट्यूब येत असते. मग अशा आपण पोलन ट्यूब बघितली ना, ते पोलन ट्यूब मध्ये काय होते, मेल गॅमेट होते. ते मेल गॅमेट इथं फर्टिलायझेशन साठी येत असतात, या मायक्रोपाइल मधून येत असतात. दिस इज द एंट्री ऑफ पोलन ट्यूब. मायक्रोपाइल म्हणजे काय आहे, तर या मायक्रोपाइल मधून एंट्री होते पोलन ट्यूबची, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये असणाऱ्या ह्या फिमेल गॅमेटोफाइट, हा दिसतो एंटायर फिमेल गॅमेटोफाइट, याचे आपल्याला काय बघायचे, आपले स्ट्रक्चर डिस्कस करायचे. त्याच्यामध्ये जर टोटल सेल तुम्ही बघितलं तर किती सेल आहेत बघा, 1 2 3, 1 2 3, किती सेल झाल्या, 3. आणि ही एक 7वी सेल. प्रत्येकाला नावं वेगवेगळी आहेत. इथे जर तुम्ही बघितलं तर यावरच्या 3 सेल आहेत, त्याला अँटीपोडल सेल म्हणतात. कसल्या सेल म्हणतात, अँटीपोडल. खाली ह्या दिसतायत तुम्हाला, या इथं दिसतायत आणि इथं कडेला दिसतायत, याला सिनॅर्जिल सेल म्हणतात. आणि इथं एक मोठी मध्ये सेल बघायला मिळते, त्याला काय म्हणतात, एग सेल म्हणतात, ठीक आहे. सिनॅर्जिल मध्ये 2, अँटीपोडल मध्ये 3, ठीक आहे. त्याच्यानंतर एग सेल मध्ये 1 आणि सेकंडरी न्यूक्लियस ज्याला म्हटलं जातं किंवा सेकंडरी सेल ज्याला म्हटलं जातं तिथं 1. म्हणजे टोटल किती झाले बघा, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 आणि 6 आणि 1 7. पण आता गंमत अशी 7 सेल असतात, मात्र न्यूक्लियस 8 असतात. म्हणजे गंमत काय बघा, व्यवस्थित ऐका, नंतरच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे, फक्त तुम्हाला जस्ट हिंट देतोय. सेकंडरी न्यूक्लियस मध्ये सेल 1 आहे, पण इथं जर आपण बघितलं तर न्यूक्लियस मात्र किती भरत आहे, 2. आता जर परत काउंट करा तुम्ही, अँटीपोडल मध्ये 3 सेल म्हणजे 3 न्यूक्लियस. सेकंडरी न्यूक्लियस मध्ये सेल 1 आहे, मात्र न्यूक्लियस किती आहे, 2 आहे. म्हणजे 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 7 आणि 1 न्यूक्लियस असणार आहे 8. म्हणजे 8 न्यूक्लियस आणि 7 सेल अशी स्टेज बघायला मिळते. पण ही कशी स्टेज येते, त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, तर डेव्हलपमेंट बघितली पाहिजे. कुणाची, तर फिमेल गॅमेटोफाइटची आपल्याला काय बघितली पाहिजे, डेव्हलपमेंट बघितली पाहिजे. आणि मग ही डेव्हलपमेंट बघितल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट लक्षात येईल, काय लक्षात येणार आहे आपल्याला, की या ठिकाणी 7 सेल स्टेज आणि 8 न्यूक्लिएटेड सेल स्टेज जी आहे ती कशा पद्धतीनं आपल्याला डेव्हलप झालेली बघायला मिळणार आहे. त्याचं उत्तर आपल्याला आता नेक्स्ट मिळणार आहे. पण त्याच्या आधी एंटायर असणारे हे फिमेल अॅनाट्रोपस ओव्ह्यूलचं जे स्ट्रक्चर आहे, जसं आपण टीएस ऑफ अँथर बघितला होता, तसा इथं आपल्याला अॅनाट्रोपस ओव्ह्यूलचं एंटायर स्ट्रक्चरची जी फिगर आहे त्या फिगरचा स्क्रीनशॉट मारा. अदरवाईज तुमच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला याची काय दिलेली आहे, फिगर दिलेली आहे. फक्त या फिगर मध्ये बाकीच्या कन्सेप्ट ज्या आहेत, कोण काय करतो ते परत एकदा आपण शॉर्ट मध्ये रिवाइज करून घेऊ. बघा, प्लासेंटाला अटॅच असणारा हा फ्युनिक्युलसचा पोर्शन जो स्टाक म्हणून काम करतो, स्टाक बेसचा पोर्शन,
आणि हा बेसचा असणारा पोर्शन हिलमला अटॅच असतो आणि हिलमला अटॅच असल्यामुळे हिलम काय करतो ट्युनिकल आणि ओव्ह्यूलला अटॅच करतो, सपोर्ट देतो आणि एंटायर असणारा हा ओव्ह्यूल जो स्ट्रक्चर आहे तो आता आपण काय केलेलं या ठिकाणी डिस्कस केलेला आहे. ठीक आहे. आता याचं डिस्कशन झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर या असणाऱ्या फिमेल गॅमेटोफाइटची काय बघायची आपल्याला स्ट्रक्चर डिस्कस करायचं आहे. आता फिमेल गॅमेटोफाइटचं स्ट्रक्चर डिस्कस करत असताना जसं आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस बघितलं तसं आता याच्यामध्ये आपल्याला कोणता पॉइंट बघायचा आहे मेगास्पोरोजेनेसिस. काय बघा पॉइंटचं नाव आहे मेगास्पोरोजेनेसिस. आता मेगास्पोरोजेनेसिस हा वर्ड का वापरला मी तर मगाशी आपण मेल गॅमेटोफाइट मध्ये मायक्रो शब्द होता, याच्यामध्ये काय शब्द आहे मेगास्पोर. आता हा जो मेगास्पोर आहे हा मेगास्पोर कसा तयार होतो तर हा मेगास्पोर सुद्धा मेगास्पोर मदर सेल पासून डेव्हलप होत असतो. बघा एमएमसी, मगाशी पण मी एमएमसी लिहिलं होतं पण त्या एमएमसी चा अर्थ काय होता मायक्रोस्पोर मदर सेल आणि या एमएमसी चा अर्थ काय आहे मेगास्पोर मदर सेल. या मेगास्पोर मदर सेलचं काय होतं मगाशी मग सांगितलं मागच्या लेक्चरला आपण बघितलं होतं सेम यांचं सुद्धा काय होणार आहे मिओसिस होणार आहे आणि काय होणार आहे हॅप्लॉइड. कसले मायक्रो मेगास्पोर तयार होणार आहे हॅप्लॉइड मेगास्पोर. कसले मेगास्पोर तयार होणार आहेत मेगास्पोर जे बनणार जे मदर सेल पासून तयार होत असतात हे मेगास्पोर कसले असणार आहेत हॅप्लॉइड स्टेज मधले. सो दिस मेगास्पोर इन हॅप्लॉइड स्टेज थ्रू द मिओसिस फ्रॉम एमएमसी मेगास्पोर मदर सेल. ओके. आता हे जे मेगास्पोर्स असतात ते कशा असतात हॅप्लॉइड आणि हे एमएमसी असतात ते कशा असतात डिप्लॉइड. डिप्लॉइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे हॅप्लॉइड मध्ये कन्व्हर्जन होणार आहे. ठीक आहे. दॅट इज मेगास्पोरोजेनेसिस. मग आता आपण काय करणार आहे तर नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहे तर डेव्हलपमेंट या मेगास्पोरची कशी होते ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहे. ठीक आहे. तर तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे आपल्या चॅनलला लाईक करायचंय शेअर करायचंय आणि कमेंट करायचंय. थँक्यू. ओके फ्रेंड्स, लास्ट लेक्चर मध्ये आपण स्ट्रक्चर बघितलं फिमेल गॅमेटोफाइटचा आणि आता आपण काय करणार आहे तर या फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट कशी होते ते बघणार आहे. तर याचं सुद्धा डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन आहे. जसं आपण मेल गॅमेटोफाइटचं पोलन-ग्रेनचं डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन बघितलं होतं आपण ए बी सी डी तर दाखवलं होतं तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये. तसं याच्याही आपल्याला काय बघायचं आहे डायग्रामॅटिकल रिप्रेझेंटेशन म्हणून आपल्याला सगळं समजणार आहे की कशा पद्धतीने याची डेव्हलपमेंट होत असते. तर सुरुवातीला मी तुम्हाला आता जस्ट म्हटलं होतं की मेगास्पोर ज्याला आपण काय म्हणतो एमएमसी. ठीक आहे. एक सिंगल मेगास्पोर हा 2n कसली स्टेज असते ही 2n स्टेज असते. ठीक आहे. आता एक 2n स्टेज असणारा जो मेगास्पोर आहे याला आपण काय म्हणतो मोनोस्पोर. काय म्हणतो मोनोस्पोर. मोनोस्पोर का म्हणायचं कारण याच्यामध्ये एकच सिंगल सेल आहे. मोनो म्हणजे सिंगल. सिंगल स्पोर बघायला मिळते. हे सिंगल स्पोर सेल कुठल्या स्टेज मध्ये असते डिप्लॉइड. कोणत्या स्टेज मध्ये असते डिप्लॉइड सेल. आता या डिप्लॉइड सेलचं मिओसिस होतं. काय होतं कम्प्लीट मिओसिस. आणि मिओसिस झाल्यानंतर ऍज युजल तुम्हाला माहित आहे मिओसिस कम्प्लीट झाल्यानंतर गेल्या वर्षी 11th स्टँडर्ड मध्ये आपण टॉपिक शिकलो होतो मिओसिसचा ज्याच्यामध्ये रिडक्शनल डिव्हिजन होतं आणि सगळे जे गॅमेट आहेत ते हॅप्लॉइड स्टेज मध्ये येतात. म्हणजे सगळे गॅमेट कसले असणार आहेत हे हॅप्लॉइड गॅमेट. हे सगळे गॅमेट्स कसे असणार आहेत मिओसिस झाल्यानंतर या एमएमसी मदर मेगास्पोर मदर सेल. एमएमसी चा पण फॉर्म काय
लास्ट मगाशात आपण बघितलं होतं, मेगास्पोर मदर सेलचं डिप्लॉइड सेल आहे, याचं कम्प्लीट मिओसिस रिडक्शनल डिव्हिजन होतं आणि ह्या काय तयार होतात, हॅप्लॉइड 4 सेल तयार होतात. आता हॅप्लॉइड 4 सेल मध्ये या असणाऱ्या स्पोरचं म्हणजे हे जे मेगास्पोर आहेत जे एम्ब्रियो सॅक मध्ये असतात, मेगास्पोर और ह्याला दुसरं नाव काय आहे, एम्ब्रियो सॅक. एम्ब्रियो सॅक जे आहे त्याच्यामध्ये काय होणार आहे बघा, एक असणारा जो मेगास्पोर आहे हा एकच राहणार आणि दुसरे 3 जे आहेत ते 3 काय होणार आहेत, डिजनरेट, निघून जाणार आहेत. 3 आहेत, या 4 पैकी 3 निघून जाणार आणि एकाची साईज काय होणार आहे, मोठी होणार आहे. याला काय मिळणार आहे, ग्रोथ मिळणार आहे. कशातून ग्रोथ मिळणार आहे, तर याची ग्रोथ जी होणार आहे, ग्रोथ नरिश कशापासून होणार आहे, ग्रोथ बाय न्यूसेलस. मगाशी आपण एनाट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये न्यूसेलस स्ट्रक्चर बघितलं होतं. एनाट्रॉपस ओव्ह्यूल स्ट्रक्चर आठवा, त्या एनाट्रॉपस मध्ये कडेने जो न्यूसेलसचा पोर्शन असतो, ठीक आहे, त्याचं बाजूला पण मी परत एकदा रिवाइज करून सांगतो तुम्हाला. इथं एम्ब्रियो सॅक डेव्हलप होत असते, हा कडच असणारा न्यूसेलसचा जो पोर्शन आहे, या न्यूसेलस पासून या मेगास्पोरची काय होत असते, डेव्हलपमेंट होत असते आणि मग हा एम्ब्रियो सॅक किंवा मेगास्पोर आहे तो डेव्हलप होतो. म्हणजे ग्रोथ कुठून मिळते, न्यूसेलस पासून मिळत असते. ग्रोथ नरिश्ड बाय, ग्रोथ अँड नरिश दोन्ही न्यूसेलस पासून मिळत असते. आता याची ग्रोथ झाल्यानंतर याचं काय होणार आहे, फर्स्ट मायटॉसिस. याचं काय होणार आहे, फर्स्ट मायटॉसिस, म्हणजे याचं मायटॉसिस होणार आणि मग मायटॉसिस झाल्यानंतर तुम्हाला माहित आहे किती तयार होणार आहे आतमध्ये गॅमेट, 2 गॅमेट. जसं आपण मगाशी पोलन ग्रेन मध्ये बघितलं होतं, फर्स्ट मायटॉटिक सेकंड मायटॉटिक, तसं इथंही पहिलं मायटॉसिस होणार आणि किती गॅमेट तयार होणार, 2 काय होणार आहेत या ठिकाणी तयार, तर गॅमेट तयार होणार आहे. हा शेवटचा जो एंड आहे याला आपण काय म्हणतो, इथे ओपनिंग तयार झालं होतं, म्हटलं होतं तुम्हाला, याला काय म्हटलं जातं, मायक्रोपायलार एंड म्हटलं जातं. हा एरिया जो आहे हा मायक्रोपायलार एंडचा एरिया असतो. इथं बघितलं होतं आपण एनाट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड मायटॉटिक डिव्हिजन, सेकंड मायटॉटिक डिव्हिजन म्हणून काय होणार आहे या ठिकाणी, तर ऑब्विसली 2 सेल गॅमेट आहेत आतमध्ये. आता सेकंड मायटॉटिक डिव्हिजन झाल्यानंतर काय होणार आहे, या दोनाचे किती तयार होणार, 4 तयार होणार. सेकंड मायटॉटिक झाल्यानंतर काय होणार आहे, 4 तयार होणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड मायटॉसिस. बघा किती मायटॉसिस होत आहे त्याच्यामध्ये, 3 मायटॉसिस झाले. एका मायटॉसिस मध्ये एकाचे 2 झाले, 2चे 4 झाले आणि आता 4चे काय होणार आहे, 8. आता 4च्या 8 होताना मात्र यांची काय होणार आहे, अरेंजमेंट थोडी बदलणार आहे. कशी अरेंजमेंट होणार आहे बघा, या ठिकाणी हे अशी अरेंजमेंट बघायला मिळेल तुम्हाला. 8 तयार होत आहेत, पण वरच्या बाजूला 3 राहत आहेत, खाली 3 राहत आहेत आणि मध्ये 2, म्हणजे टोटल किती झाले, 8 झाले. म्हणजे एकाचे 2, 2चे 4 आणि तर तिसऱ्या मायटॉसिस मध्ये किती होणार आहे, 4चे 8 तयार होत आहेत. 8 मध्ये 2 जवळ येतात. हे जे 2 जवळ आलेले आहेत याला 2 टू पोलार न्यूक्लिआय म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, टू पोलार न्यूक्लिआय, ठीक आहे, टू पोलार न्यूक्लिआय. त्याच्यानंतर ह्या वरती ज्या 3 तयार होतात त्याचं नाव आपण मगाशीच एनाट्रॉपस ओव्ह्यूल मध्ये बघितलं होतं, याला अँटीपोडल सेल म्हणतात. कसल्या सेल म्हणतात, अँटीपोडल, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी हे 2 जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, सिनर्जिड्स, नाही का. मगाशी आपण पाहिलं होतं सिनर्जिड सेल. आणि हा सेंटरची जी सेल असते याला काय म्हटलं जातं, एग सेल म्हणतात. कुठली सेल म्हणतात, एग सेल, ठीक आहे. अशा पद्धतीने इथं काय झालेलं आहे, 7 सेल स्टेज तयार झालेले आहे. इथं 3 दिसतात, इथं 3 दिसतात आणि इथं हे जे 2 न्यूक्लिआय आहेत, पोलार न्यूक्लिआय, त्यांच्यापासून काय तयार होते, एक सेल तयार होते.
आणि मग याची डेव्हलपमेंट कंटिन्यू होत राहते आणि याची डेव्हलपमेंट कंप्लीट झाल्यानंतर काय होणार आहे, एक पूर्ण मेगा स्पोर तयार होणार आहे किंवा एम्ब्रियो सॅक तयार होणार आहे, ज्याच्यामध्ये 3 अँटीपोडल सेल बघायला मिळतील तुम्हाला. त्याच्यानंतर खालच्या बाजूला 2 असणारे सिनॅर्जिड बघायला मिळतील या ठिकाणी आणि हा सेंट्रल असणारा एक सेल. परत आता मी नावं देत नाही, तुमच्या आता लक्षात आलेलं आहे. आणि इथं एक सिंगल सेल तयार होते, इथं ह्याला सेकंडरी न्यूक्लियस असं म्हणतात. आपण अॅनाटॉमॉसॉइड मध्ये बघितलं होतं एम्ब्रियो सॅक. ह्याच्यामध्ये किती पोलार न्यूक्लिय असतात, 2 पोलार न्यूक्लिय असतात. ठीक आहे. आणि या वरच्या बाजूला आहे अँटीपोडल सेल. आणि मग या ठिकाणी ही जी कंप्लीट तयार झालेली जो पोर्शन आहे याला काय म्हटलं जातं, मॅच्युअर फिमेल गॅमेटोफाइट. काय म्हणतात त्याला, मॅच्युअर फिमेल गॅमेटोफाइट. हा पूर्ण गॅमेटोफाइटचा जो पोर्शन आहे तो या ठिकाणी मॅच्युअरपणे तयार झालेला आहे, ज्याच्यामध्ये जस्ट बिफोर फर्टिलायझेशन म्हणजे फर्टिलायझेशन व्हायच्या आधी, जस्ट बिफोर फर्टिलायझेशन या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की टोटल सेल किती तयार झाले आहेत मला सांगा, 7 सेल स्टेज. फर्टिलायझेशनच्या आधी किती सेल तयार झाल्या, 1 2 3 4 आणि खालच्या 3, टोटल झाल्या 7 सेल. पण अरेंजमेंट कशी आहे बघा, वरच्या अँटीपोडल रिजन मध्ये 3 आहे, सेंटरला 1 सेल आहे आणि खाली किती आहे 3, टोटल किती झाले 7. बघा त्याच्यानंतर न्यूक्लियर बघितले तर 8 न्यूक्लियाय स्टेज, 8 न्यूक्लियाय स्टेज, ज्याच्यामध्ये न्यूक्लियस मोजा 1 2 3. इथं न्यूक्लियस किती आहे 2, 3 प्लस 2 आणि खाली किती आहे ते 1 2 3 प्लस 3. ठीक आहे. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. याच्यावरती एमसीक्यू ला क्वेश्चन येतो. ठीक आहे. 7 सेल स्टेज कशी असते, 3 प्लस 1 प्लस 3. ठीक आहे. टोटल 7, वरती 3, सेंटरला 1 आणि खाली 3. आणि न्यूक्लियर जर बघितले तर वरती 3, खाली एका सेल मध्ये 2 न्यूक्लिय आहेत. ठीक आहे. आणि नंतर किती आहेत तर या ठिकाणी 3 न्यूक्लिय आपल्याला बघायला मिळतात. याचा अर्थ इथं 8 न्यूक्लिएटेड काय बघायला मिळते, स्टेज बघायला मिळते. यालाच काय म्हटलं जातं, एका सिंगल मोनोस्पोर पासून कंप्लीट मॅच्युअर काय तयार होतो, फिमेल गॅमेटोफाइट तयार होतो. अजून हे जर व्यवस्थित आपण जर बघितलं त्याच्यामध्ये तुम्हाला 6 हॅप्लॉइड, 6 काय बघायला मिळत आहेत, हॅप्लॉइड सेल बघायला मिळत आहेत. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर एक काय बघायला मिळते, डिप्लॉइड सेल बघायला मिळते. मला आता पटकन सांगायचं डिप्लॉइड सेल कुठे असणार आहे, लगेच तुमच्या लक्षात येईल. डिप्लॉइड सेल इथं आहे कारण इथं गॅमेट किती आहे 2, म्हणल्यानंतर एक डिप्लॉइड सेल आणि एक हॅप्लॉइड सेल, टोटल किती सेल झाल्या 7 सेल. किती सेल झाल्या 7 सेल या ठिकाणी तयार झालेल्या आहेत. ठीक आहे. अशा पद्धतीनं इथं पूर्णपणे आपल्याला काय बघायला मिळतं, हे फिमेल गॅमेटोफाइटचं असणारं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं. ह्याच्यावरती हेअर लाईक प्रोजेक्शन बघायला मिळतं. ठीक आहे. ज्याला फिलिपॉम ॲपॅरेटस म्हटलं जातं. हेअर लाईक प्रोजेक्शन, कुठे हेअर लाईक प्रोजेक्शन बघायला मिळतात, इथे सिनॅर्जिड वरती. ठीक आहे. इथे जे सिनॅर्जिड आहेत ना बघा, बारकाईने लक्ष द्या, या सिनॅर्जिड वरती हेअर लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतं. त्याला फिलिपॉम ॲपॅरेटस म्हणतात. फिलिपॉम ॲपॅरेटस, हेअर लाईक प्रोजेक्शन, केसांसारखे प्रोजेक्शन बघायला मिळतात, त्याला फिलिपॉम ॲपॅरेटस असं म्हटलं जातं. हे काय करतात तर पोलन ट्यूब जो आहे तो पोलन ट्यूब या मायक्रोपाईल एंड मधून आत येणार आहे. त्यावेळेला सिनॅर्जिड सेल दोन्ही बाजूने जे आहेत ते त्याला मदत करणार आहेत. हेअर लाईक प्रोजेक्शन, फिलिपॉम ॲपॅरेटसचं स्ट्रक्चर कसं असतं, हेअर लाईक. आणि हे काय करत असतात तर पोलन ट्यूब ज्या वेळेला एंट्री करत असतो आतमध्ये या मायक्रोपायलर एंड मधून,
त्यावेळेला तिथं फर्टिलायझेशन साठी काय करत असतो, मदत करत असतो. अशा पद्धतीनं फिमेल गॅमेटोफाइटची जी एंटायर डेव्हलपमेंट आहे ती डेव्हलपमेंट आता इथं आपण काय केलेली आहे, कम्प्लीट केलेली आहे. की फिमेल गॅमेटोफाइटची डेव्हलपमेंट डायग्रामॅटिकली याचा व्ह्यू चार्ट असा आहे. आपल्याला डायग्रामॅटिकली एकदा समजलं की आपल्याला रायटिंग मध्ये लिहायला काहीच प्रॉब्लेम येत नाही. लक्षात काय ठेवायचं, एका डिप्लॉइड सेल पासून मिओसिस होऊन 4 तयार होतात, 4 मधले 3 डिजनरेट होतात, एक सिंगल मेगास्पोर. दिस मेगास्पोर अगेन ग्रोथ बाय नरिशमेंट बाय न्यूसेलस region, and after maturing this embryo sac they gives to first mitosis, second mitosis, third mitosis, and completing third mitosis total 8 nuclei are formed and 7 cell stage are formed. Okay, so here complete now development of female gametophyte portion चा हा जो पार्ट आहे हा कंप्लीट झालेला आहे. मेल गॅमेटोफाइट संपला, फिमेल गॅमेटोफाइट संपला. प्री फर्टिलायझेशन मधले 2 इव्हेंट आपण कंप्लीट केले. आता प्री फर्टिलायझेशन मध्ये शेवटचं युनिट जे राहिलेलं आहे ते कोणतं, पॉलिनेशनचं. ते आपण काय करणार आहे, नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करणार आहे. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.